जय जय रघुवीर समर्थ. सार्थ श्री दासबोध. दशक 11. भीमदशक. समास 6. चंचल नदी निरूपण. या समासात रामदास स्वामी म्हणतात, मूळ माया चंचल आणि वासनामय आहे. ती वाहत्या नदीसारखी आहे. ती परब्रह्माची विलक्षण शक्ती आहे. मूळ मायेचे मूळ स्वरूप अत्यंत सूक्ष्म, निर्मळ आणि सर्वव्यापी आहे. तसेच ते पवित्रही आहे. ही मूळ माया विश्वाला चालवते, पण तिला वेगळेपणाने पाहायचे असल्यास ती कोणालाही दिसत नाही. तिचा प्रवाह सूक्ष्माकडून स्थूलाकडे वाहणारा आहे. सर्व जीवप्राण्यांमध्ये ती कार्य करते. प्राण्यांमध्ये सत्व, रज, तम या गुणांप्रमाणे ती सौम्य, उग्र, क्रूर अथवा प्रेमळ रूप धारण करून ती व्यक्तदशेस येते. तिचे सामर्थ्य अनंत आहे. काही माणसे स्थूलाकडे धावणाऱ्या वृत्तींना उलटवतात आणि सूक्ष्माच्या प्रांतात शिरतात. वाटेत त्यांना ब्रह्मलोक लागतो. तो मागे टाकून ते नदीच्या उगमापर्यंत जातात. तिथे त्यांना अत्यंत शुद्ध रूप अनुभवता येते. मी ब्रह्म आहे हाच तो अनुभव. या अनुभवाच्या पलीकडे गेल्यावर वृत्ती नाहीशी होते. ब्रह्माशी तदाकार झाल्यावर मूळ माया अंतर्धान पावते. उगमापलीकडे जाऊन पाहिलं तर नदी नव्हतीच असेही अनुभवाला येते. असा अनुभव घेणाऱ्यांना समर्थ वृत्तीशून्य योगेश्वर म्हणतात. आता आपण दशक 11 समास 6 चंचल नदी निरूपण ऐकूया. समास ऐकण्याच्या आधी सगळ्यांनी आराध्य परितोष चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक नक्की करा. चला ऐकूया समास 7. चंचल नदी निरूपण. श्रीराम. चंचल नदी गुप्त गंगा, स्मरणे पावन करी जगा. प्रचित रोकडी पहागा, अन्यथा नव्हे. केवळ अचंचळी निर्माण झाली, अधोमुखे बळे चालिली. अखंड वाहे परी देखिली, नाहीच कुणी बघितली नाही. जसं सुरुवातीला मी सांगितलं. वळणे वाकणे भोवरे, उकळ्या तरंग झरे. लाटा कातरे ठाई ठाई. ती नदी सलग वाहताना काय काय होतं बघा. वळणे वाकणे भोवरे म्हणजे नदीच्या पाण्याला भोवरे येतात. प्रत्यक्ष नदी जर तुम्ही जवळून बघितली तर हा अनुभव पण येईल. उकळ्या तरंग झरे, लाटा कातरे ठाई ठाई. शुष्क जळाचे चळाळ, धारा धबाबे खळाळ. चिपळ्या चळक्या भळाळ, चपळ पाणी. फेण फुगे हेलावे, सैरा वैरा उदक धावे. थेंब फुई मोजावे, अणुरेणू किती. वोसाणे वाहती उदंड, झोतावे दरकुटे दगड. खडके बेटे आड, वळसा उठे. हे सगळं आपण अनुभवताय. नदी फक्त बघता तेव्हा साधी नदी, मूळमायेची नाही आहे मी म्हणत. मृद भूमी तुटोन गेल्या, कठीण तैशाचे राहिल्या. ठाई ठाई उदंड पाहिल्या सृष्टीमध्ये.
येकते वाहतची गेले, येकते वळशामध्ये पडिले, येक साकडीत अडकले अधोमुख, येक आपट आपटोचीच गेले, येक चिरड चिरडोच मेली, किती एकते फुगली पाणी भरले, येक बळाचे निवडले, ते पोहतची उगमास गेले, उगम दर्शन पवित्र झाले तीर्थरूप, तेथे ब्रह्मादिकांची भुवने, ब्रह्मांड देवतांची स्थाने, उफराटी गंगा पाहता मिळणे सकळास तेथे, त्या जळा ऐसे नाही निर्मळ, त्या जळा ऐसे नाही चंचळ, आपो नारायण केवळ बोलिजे त्यासी, महानदी परी अंतराळी, प्रत्यक्ष वाहे सर्व काळी, स्वर्ग मृत्य पाताळी पसरली पहा, अधोर्ध अष्टही दिशा, तिचे उदक करी वळसा, जाणते जाणती जगदिशा, सारखीच ते. अनंत पात्री उदक भरले, कोठे पाझ पाझरेओरोच गेले, किती एकते वेचले संसारासी, येक्या संगे ते कडवट, येक्या संगे ते गुळचट, येक्या संगे ते तिखट तुरट क्षार, ज्या ज्या पदार्थास मिळे तेथे तद्रूपची मिसळे, सखोल भूमीस तुंबळे सखोलपणे, विषामध्ये विषची होते, अमृतामध्ये मिळून जाते, सुगंधी दुर्गंध ते दुर्गंधी दुर्गंध, गुणी अवगुणी मिळे, ज्याचे त्यापरी निवळे, त्या उदकाचा महिमा न कळे उदके विण, उदक वाहे अपरंपार, न कळे नदी की सरोवर, जळवास करून नर राहिले किती एक, उगमा पैलीकडे गेले, तेथे परतोन पाहिले, तव ते पाणीच आटले काही नाही. उगमाच्या पलीकडे गेल्यावर काय दिसतं की ही मूळ माया नाहीच, मूळ माया ही नदीच्या स्वरूपात वाहते असं सांगितलंय. ते समर्थ रामदास स्वामी काय म्हणतात, उगमा पैलीकडे गेले, तेथे परतोनी पाहिले म्हणजे वळून पाहिलं, तव ते पाणीच आटले काही नाही, काही नव्हतंच असं वाटायला लागतं. वृत्तीशून्य योगेश्वर, याचा पहावा विचार, दास म्हणे वारंवार की तो किती सांगो. समर्थ रामदास स्वामी म्हणतात, हे मी किती वेळा सांगू. इतिश्री दासबोधे गुरुशिष्य संवादे चंचळ नदी निरूपण नाम समास 7वा समाप्त. श्रीराम